जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण जे तलाठी भरतीचे जे पेपर झालेले आहेत 2023 मध्ये, तर त्या पेपरमधील मराठी या विषयासाठी जे 25 प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या 25 प्रश्नांचं विश्लेषण, सविस्तर विश्लेषण आपण यामध्ये पाहणार आहोत। आणि पहा, हे पाहण्यामागचं कारण काय आहे, तर जेव्हा आपण परीक्षा कुठल्या पेपरची तयारी करत असू, तर मागचे क्वेश्चन पेपर पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आपल्याला पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारणार आहे त्याचा अंदाज येतो। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मागील परीक्षांमधील प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे। तर पहा, आता हा पेपर झालेला आहे 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेला पेपर आहे। पहा, पहिल्या शिफ्टचा पेपर आहे हा। तर या पेपरमधील आता फक्त जे मराठी या विषयाचे जे 25 प्रश्न आहेत, तर त्या 25 प्रश्नांचे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, पहिला प्रश्न, खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखा। शब्द आहे अप्पलपोटा। आता पहा, अप्पलपोटा म्हणजे स्वतःच बघणारा, स्वतःशी जास्त स्वतःचा विचार करणारा। मग याचं काय उत्तर आहे, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा। पुढे पहा, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता वैयक्तिक म्हणजे काय, वैयक्तिक म्हणजे स्वतःशी रिलेटेड, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर सामूहिक। ठीक आहे, चला तिसरा प्रश्न बघूया। खालील शब्दाचा अर्थ ओळखा। सुमन। आता पहा, सुमन म्हणजे काय, सुमन म्हणजे फूल, बरोबर। त्याचबरोबर पुष्प, पर्याय क्रमांक 2, आणि त्याचबरोबर सुमनला आणखीन काय म्हटलं जातं, कुसुम। कुसुम म्हणजे देखील फुलं, आणि मंजरी, मंजरी म्हणजे देखील फुलं। ठीक आहे, मग सुमनचा काय अर्थ होतो, तर फूल, पर्याय क्रमांक 2। पुढच्या स्टेज मागचा शहाणा, योग्य अर्थ ओळखा। आता पुढच्या स्टेज मागचा शहाणा म्हणजे काय, की पुढच्याला एखादा काहीतरी चालता चालता ठेच लागली आणि आपण त्याच्या मागोमाग चालत आहोत, तर मग आपल्याला तिथे लक्षात आलं पाहिजे की त्याला त्या जागेवर ठेच लागली, मग आपण शहाणं व्हायला पाहिजे, आपण ओलांडून जायला पाहिजे, बरोबर। म्हणजेच याचा काय अर्थ होतो, की दुसऱ्याचा अनुभव बघून माणूस शहाणा होणे, बरोबर। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल। पुढे पहा, हस्तक्षेप करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते। आता हस्तक्षेप करणे म्हणजे काय, हस्तक्षेप करणे म्हणजे लुडबुड करणे, एखाद्याच्या कामामध्ये लुडबुड करणे। तर मग याचा काय अर्थ, या अर्थाचा वाक्यात उपयोग पहा, कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही, म्हणजे कोणी माझ्या कामामध्ये मध्ये केलेलं, लुडबुड केलेलं मला आवडत नाही। खालील शब्दाचा अर्थ ओळखा। पाय, पाय म्हणजे पद। ठीक आहे, पायचा काय काय समानार्थी शब्द आहेत पहा, पद, चरण। ठीक आहे, आता चरण आहे यामध्ये, कर म्हणजे हात, हस्त म्हणजे हात, आणि आनंद म्हणजे मुख। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7, माणूस जेव्हा जागा होतो कोणाचा आहे, गोदावरी परुळेकर यांचं आत्मकथन आहे। पहा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, बऱ्याच पेपरमध्ये हा प्रश्न विचारला जातो। माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर। अवकृपा म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपा। पुढे पहा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। हुतात्मा, हुतात्मा म्हणजे काय, देशासाठी प्राणार्पण केलेला, त्याला काय म्हणायचं, हुतात्मा। खालील वाक्याचा प्रकार ओळखा। व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा मग नृत्य करते। आता पहा, हे केवळ वाक्य आहे का, नाही, कारण यामध्ये 2 वाक्य या किंवाने जोडलेले आहेत, त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे। प्रश्नार्थी वाक्य का नाही, तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं। आज्ञार्थी वाक्य का नाही, तर वाक्यामध्ये कुठेतरी आज्ञा दर्शवली जाते तेव्हा ते आज्ञार्थी वाक्य असतं, त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे, कारण 2 वाक्य हे एका किंवानी जोडलेले आहेत, त्यामुळे हे कसं आहे, संयुक्त वाक्य आहे। पुढे पहा, खडकावरुनी कधी वाहतो मावळणारा रवी, या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आता पहा, रवी म्हणजे काय, रवीला खूप सारे समानार्थी शब्द आहेत आणि यावर हमखास प्रश्न विचारला जातो। समानार्थी शब्दामध्ये काही असे मोजके काही शब्द आहेत की जे वारंवार विचारले जातात। आपल्या चॅनलवर पहा, समानार्थी शब्दांचा देखील एक व्हिडिओ आहे, तो एकदा तुम्ही नक्की बघून घ्या। आता पहा, रवीचे आपण समानार्थी शब्द बघूया। रवी म्हणजे सूर्य, पर्याय क्रमांक 3। आता पहा पुढे, त्याचबरोबर रवीलाच काय म्हटलं जातं, भास्कर। यानंतर सविता, आदित्य, दिनकर, भानू, प्रभाकर, मित्र, तर बरेच नावे आहेत सूर्याला, बरोबर। तुम्ही जर सूर्यनमस्कार जरी पाठ केला ना, तर त्यामध्ये सूर्याची नावं दिलेली आहेत। ठीक आहे, पुढे पहा,
खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे जसं मीठ खावं त्याच्याशी प्रामाणिक राहावं असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. म्हणजे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. पुढे पहा, पान उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहा, पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे, थोडक्यात आपल्याला खाली दाखवणे, बरोबर. मग सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. आता असं करू नये, पण आता हे वाक्य आहे, ठीक आहे. सासूबाईने सुनेचा पान उतारा केला, हे योग्य विधान आहे, बरोबर. खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र. आता पहा, याचा सामासिक विग्रह काय आहे, तर 9 रात्रींचा समूह. नवरात्र म्हणजे काय, तर 9 रात्रींचा समूह. आता मला सांगा, यामध्ये 9 हे काय आहे, तर संख्यावाचक नाम आहे, बरोबर. मग संख्यावाचक नाम असेल तर तो द्विगु समास असतो. तर द्विगु समासाचा काय व्याख्या आहे की पहिलं पद हे संख्यावाचक विशेषण असतं, बरोबर, संख्यावाचक नाम असतं. मग तो झाला द्विगु समास, बरोबर. तत्पुरुष समास म्हणजे काय, दुसरे पद महत्त्वाचे असते. अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच कोणत्या पदाचा बोध होतो. आणि द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्यावाचक नाम असतं, बरोबर, संख्यावाचक विशेषण. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता पहा, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केले जातं तेव्हा वाक्याचा अर्थ बदलला जात नाही, अर्थ बदलायचा नसतो. हे सर्वात महत्त्वाची अट आहे. मग अर्थ न बदलता कसं करायचं, तर वाक्य पाहायचं. वाक्यामध्ये जे शब्द आलेले आहेत तर त्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द नकारार्थी वाक्यात वापरायचा. आता पहा, राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. यामध्ये पहा, फेटाळणे म्हणजे धुडकावून लावणे. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, स्वीकारणे, बरोबर. चला, एक शब्द सापडला आपल्याला. पुढे पहा, आलाचा विरुद्ध अर्थी क्रियापद, थोडक्यात आला नाही, ठीक आहे. मग आता वाक्य बनवा. राजांचा अर्ज सेम राहील, राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. हे काय झालेलं आहे आता, नकारार्थी वाक्य. पहा पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा, खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव, महान असा देव, तत्पुरुष समास. पाठच ठेवायचं, हे जास्त विचार नाही करायचा. पुढे पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पहा, प्रयोगाचे देखील आपण बऱ्याच ट्रिक पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये मुलाने पपई खाल्ली. वाक्य सुरुवातीला पाहायचं. यामधून कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधा. कर्ता आणि कर्म सापडला की बस, ठीक आहे. फक्त क्रियापदाबाबतीत काय आहे, शक्यार्थ क्रियापद असेल तर ते शक्य कर्मणी प्रयोग असतो, एवढं लक्षात ठेवायचा. आता पहा, मुलाने पपई खाल्ली. कर्ता कोण आहे, मुलगा. आता मुलगा प्रथमेत आहे का, नाही. तर मुलगा कशामध्ये आहे, प्रथमेत नाही, तर तृतीयमध्ये आहे. मग प्रथमेत नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग तर नाहीच, ठीक आहे. आता कर्तरी प्रयोग असा इथे पर्याय देखील नाही. पुढे पहा, कर्म काय आहे, पपई, कारण खाण्याची क्रिया कोणावर घडली, पपईवर. मग पपई या ठिकाणी कर्म आहे. आता पहा, पपई हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि असं कुठे होतं, तर कर्मणी प्रयोगामध्ये होतं. मग हा आहे कर्मणी प्रयोग. आता पहा, कर्मणी प्रयोगाचे इथं 3 उदाहरण आहेत. समापन कर्मणी, पुराण कर्मणी आणि कर्मणी नुसती. आता हे फक्त कर्मणी आहे. पुराण कर्मणी का नाही, तर पुराण कर्मणीमध्ये काय होतं की ज हा प्रत्यय असतो आणि समापन कर्मणीमध्ये काय असतं की क्रियापदावरून त्या क्रियेच्या समाप्तीचा बोध होतो, तेव्हा ती समापन कर्मणी असते आणि इथं समाप्तीचा बोध नाही, बरोबर. म्हणून हे कर्मणी फक्त कर्मणी प्रयोग आहे. पुढे पहा, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीमध्ये जी निराशा जो शब्द आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द निराशा, निकाडा, आशा, बरोबर. निराशाचा काय समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, तर तो आहे आशा. पुढे पहा, दाबेदाराने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते. आता पहा, दाबेदाराने म्हणजे खूप घाबरणे, बरोबर. मग घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. यामधून काय अर्थ स्पष्ट होतो की राजू घाबरलेला आहे. भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्यांचे धाबे दणाणले. आता मला सांगा, कोणाला लॉटरी लागली तर तो घाबरेल का, नाही घाबरणार, बरोबर. त्यामुळे हे चुकीचं आहे. धाब्यावरचं जेवण चवदार असतं, ह्याचा तर काही अर्थार्थी संबंध नाही. गीताचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे धाबे दणाणले. आता कुणी जर वर्गात पहिला आलं तर घाबरेल का, ते नाही, आनंदी होईल ना. म्हणून इथे देखील याचा योग्य वाक्यात उपयोग नाही. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आता पहा, मागच्या प्रश्नामध्ये सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. आता यामध्ये सागर या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे. सूर्याचे देखील तुम्ही शब्द लक्षात ठेवा आणि खूप महत्त्वाचा आहे सागर. सागरचे देखील समानार्थी शब्द लक्षात असायलाच पाहिजे, कारण सागर आणि सूर्य जवळपास
शब्द हे त्यांचे कन्फ्युजिंग करणारे आहेत, कारण सूर्याला दिनकर म्हणतात, सागराला रत्नाकर म्हणतात. मग घाई गडबडीमध्ये आपण इथं चुकवू शकतो, बरोबर. मग आता पहा सागरचे काय काय शब्द आहेत. सागरला समुद्र म्हटलं जातं, पर्याय क्रमांक 3 इथे दिलेलंच आहे. त्याचबरोबर सागराला सिंधू देखील म्हटलं जातं. रत्नाकर महत्त्वाचं आहे, पहा रत्नाकर देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर जलधी, पहा सागराला काय म्हटलं जातं, जलधी. त्याचबरोबर आहे अर्णव, अर्णव देखील म्हटलं जातं. आणि पयोधी देखील म्हटलं जातं सागराला, पयोधी. पहा हे सागराचे समानार्थी शब्द आहेत. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजरा कडून मारला जातो. खूप महत्त्वाचा शब्द आहे कडून. पहा जेव्हा कडून हा शब्द वाक्यामध्ये येतो तेव्हा तो नवीन कर्मणी असतो. नवीन कर्मणी कधी असतो? कडून हा शब्द जेव्हा त्या वाक्यामध्ये असतो तेव्हा तो नवीन कर्मणी असतो. नवीन कर्मणी म्हणजेच आपला इंग्रजीमधला पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात ठेवा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पण आपण बाय वापरतो, बरोबर. मग यावरून तरी किमान हे लक्षात ठेवा, नवीन कर्मणी, नवीन इंग्रजीतला पॅसिव्ह, त्याला मग काय असतं, कडून हा प्रत्यय लागलेला असतो. आणि पुराणला काय कोणता प्रत्यय असतो तर ज प्रत्यय असतो. ठीक आहे, पुढे पहा. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली. आता बखर एका राजाची ही कादंबरी आहे सरदेशमुख यांची, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता पहा प्रश्नार्थी वाक्य आहे, विधानार्थीमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह काढायचं आहे. पाऊस पडत आहे का असं कोणी विचारलं तर आपण विधान काय, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. मग याचं विधानार्थी कसं करणार, पाऊस पडत आहे, बरोबर. कोणी जर विचारलं पाऊस पडत आहे का, होकारार्थी आणि नकारार्थी, आपण काय देणार. जर फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर आपण हो किंवा नाही देतो, परंतु पूर्ण वाक्यात उत्तर द्या असं म्हटलं. पाऊस पडत आहे का, आपण काय म्हणणार, पाऊस पडत आहे. पडत असेल तर आहे म्हणणार, पाऊस पडत नाही नसेल तर नाही म्हणणार. पूर्ण वाक्यात असं देणार आणि तेच आहे आपलं विधान, बरोबर. मग पाऊस पडत आहे का, पाऊस पडत आहे असं त्याचं विधानार्थी वाक्य होतं. पुढे पहा. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हतबल होणे. आता पहा हतबल होणे म्हणजे काय, की हतबल होणे याचा अर्थ असतो असमर्थ ठरणे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण हतबल ठरतो, असमर्थ ठरतो, ती गोष्ट आपण करू शकत नाही, याचा अर्थ हतबल होणे म्हणजेच असमर्थ होणे असा होतो. पुढे पहा. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे तर नरेंद्र जाधव यांचं हे आत्मचरित्र आहे, आमचा बाप आणि आम्ही. हे पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, यावर देखील रिपीट प्रश्न होत असतो. तर हे झाले 25 प्रश्न. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. 25 प्रश्न आपण पूर्ण मराठीचे पाहिलेले आहेत. आणि सोबतच पहा आपण आणखीन गणित व बुद्धिमत्तेवर सेपरेट व्हिडिओ याचे बनवणार आहोत. यातील प्रत्येक गणित आपण व्यवस्थितरित्या एकदम सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर सोडून बघणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.